चालेल माताजी, सुरू केले. हरे कृष्ण. सर्वांचं गीतामृत या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी यामधील 12व्या अध्यायातला आपण तिसरा चौथा श्लोक पाहणार आहोत. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सॉरी, आवाज गेलेला. तर आज आपण 12व्या अध्यायातील भगवद्गीता जशी आहे तशी 12वा अध्याय भक्तियोग यामधील तिसरा आणि चौथा श्लोक पाहणार आहोत. ये त्वक्षरम अनिर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थं अचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धय ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. अर्थ: परंतु जे साधक सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून अव्यक्त, इंद्रियातीत, सर्वव्यापी, अचिंत्य, अविकारी, स्थिर तथा अचल अशा परम सत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य: प्रत्यक्षपणे भगवान श्रीकृष्णांची उपासना न करता इतर अप्रत्यक्ष पद्धतीने त्याच उद्दिष्टाच्या प्राप्तीकरिता प्रयत्न करणाऱ्या साधकांनाही शेवटी कृष्ण प्राप्ती होते. अनेकानेक जन्मानंतर ज्ञानी मनुष्य वासुदेव हेच सर्व काही आहेत हे जाणून माझा आश्रय घेतो. अनेकानेक जन्मानंतर मनुष्याला जेव्हा पूर्ण ज्ञान प्राप्त होते तेव्हा तो भगवान श्रीकृष्णांना शरण जातो. या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवत प्राप्ती करावयाची इच्छा असलेल्या मनुष्याने इंद्रिय संयमन करणे, प्रत्येकाची सेवा करणे आणि सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणार्थ कार्य करणे
आवश्यक आहे. याचा गर्भितार्थ असा आहे की त्याने भगवान श्रीकृष्णांना शरण जाणे आवश्यक आहे, अन्यथा त्याला परिपूर्ण अनुभूती होऊ शकत नाही. भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी बऱ्याचदा प्रदीर्घ तपस्या करावी लागते. अंतरात्म्यामधील परमात्म्याचा साक्षात्कार होण्यासाठी मनुष्याला पाहणे, ऐकणे, चव घेणे, कर्म करणे इत्यादी क्रियांचा पूर्णपणे विलय करावा लागतो. त्यानंतर त्याला परमात्मा सर्वव्यापी असल्याचे ज्ञान होते. परमात्म्याची अनुभूती झाल्यावर मनुष्य कोणत्याही जीवाचा द्वेष करत नाही. त्याला मानव आणि पशु यांमध्ये भेद दिसत नाही, कारण तो देहरूपी बाह्य आवरण पाहत नाही, तर केवळ आत्म्याचे स्वरूप पाहतो. तथापि सामान्य मनुष्यासाठी निर्विशेष रूपाच्या साक्षात्काराची ही पद्धत अतिशय कठीण आहे. तर आपण थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. तर आपल्याला हे परिचित उदाहरण आहे की जेव्हा आपण सूर्य पाहतो तर तेव्हा आपल्याला 3 प्रकारची अनुभूती होतात. एक तर सूर्यकिरण पाहिल्यानंतर आपण जाणू शकतो की म्हणजे सूर्यकिरणावरती ध्यान केंद्रित करून आपण सूर्याची कल्पना करतो. त्याच्यानंतर त्याच्यावरची जी स्थिती आहे तर त्याच्यामध्ये आपण सूर्य हा एक आपण म्हणतो ना एक प्लॅनेट किंवा ग्रह म्हणून आपण त्याला जाणतो. आणि तिसरं म्हणजे सूर्यलोक किंवा ज्याचे अधिपती हे सूर्यदेव आहेत, अशा पद्धतीने एक व्यक्ती म्हणून आपण सूर्याला जाणतो. तर अशा पद्धतीने हे 3 स्तर आहेत. तसंच आपण भगवंतांना देखील परमात्मा, ब्रह्म परमात्मा आणि भगवंत अशा 3 स्तरावर जाणतो. तर इथे निर्विशेष ब्रह्मवाद तर याबद्दल श्रीकृष्णांनी वर्णन केलेलं आहे. तर ते काय म्हणतात की जे साधक, आता म्हणजे साधक म्हणजे काय की जे साधना करतात, कशी साधना करतात तर सर्व इंद्रियांचे संयमन करून, आपली जी एकादशी इंद्रिय आहेत तर त्यांचं संयमन करून, म्हणजे काय की प्रत्येक इंद्रियाचा वेग हा धारण करून, जिव्हा वेग, वाचो वेग, त्याच्यानंतर श्रवण करण्यासाठी ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या न ऐकणे. तर अशा प्रकारे इंद्रियांचं संयमन किंवा त्यांना निरोध करून आणि सर्वांच्या ठिकाणी समबुद्धी ठेवून, म्हणजे आता इंद्रियांचं संयमन कशासाठी केलं, कारण इंद्रिय ही विषयांच्या संपर्कात आली की मग मन चलविचलित होतं आणि मग त्याच्यामध्ये मनामध्ये इच्छा, द्वेष हे विकार निर्माण होतात. आणि मग त्याच्यातून पुढे आपल्याला माहितीये की काम, क्रोध अशा पद्धतीचे षड्विकार त्याच्यामध्ये डेव्हलप किंवा तयार होतात. आणि मग नंतर त्याचा परिणाम म्हणजे बुद्धीवरती होतो आणि बुद्धी संभ्रमित झाली की आपला विनाश ठरलेला आहे. तर अशा पद्धतीने म्हणून इंद्रियांना त्या विषयांच्या संपर्कातच येऊ द्यायचं नाही, अशा पद्धतीने इंद्रियांचं संयमन करून. त्याच्यानंतर मग इंद्रियांचं संयमन करून काय केलं जातं तर स्वतःच्या अंतरात किंवा आंतरिक स्थिती अंतर्मुख होतात हे साधक आणि परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये परमात्मा स्थित, म्हणजे परमात्मा रूपामध्ये भगवंत स्थित आहेत. तर मग त्या परमात्म्याची ही अनुभूती घेतली जाते आणि मग लक्षात येतं की अरे हे शरीर म्हणजे केवळ या परमात्म्याला किंवा या आत्म्यावरती झालेलं एक आवरण आहे, आत्म्यावरती झालेलं आवरण आहे आणि आत्म्याला मार्गदर्शक म्हणून भगवंत परमात्मा या स्वरूपामध्ये उपस्थित आहेत, अशी अनुभूती येते. आणि मग आत्मा आणि परमात्मा या स्तरावरती जेव्हा एखादा साधक हा लक्ष केंद्रित किंवा त्या दृष्टीने पाहतो तेव्हा शारीरिक आवरण ही त्यांना फारशी ते ध्यानात घेत नाहीत आणि म्हणून ते सर्व प्राणी मात्र्यांच्या ठिकाणी
किंवा सर्व प्रकारच्या मनुष्यांच्या ठिकाणी ते आत्मतत्व पाहू शकतात. आणि म्हणून पुढं काय म्हणलंय की आत्मतत्व हे कसं आहे की निर्विशेष रूप असं अशा पद्धतीने ते उपासना करतात. तर तर ते निर्विशेष रूप कसं आहे तर अव्यक्त, म्हणजे व्यक्त आपण त्याला व्यक्त नाही करू शकत, अव्यक्त. त्याच्यानंतर इंद्रियातीत. इंद्रियातीत म्हणजे काय की आपली जी भौतिक इंद्रिय आहेत तर त्यांच्या पलीकडे, कारण भौतिक इंद्रियांद्वारे हा केवळ भौतिक विषय आपण जाणू शकतो, परंतु भौतिक इंद्रियांच्या द्वारे आध्यात्मिक स्वरूप असलेला आत्मा, परमात्मा हा जाणला जात नाही, म्हणून इंद्रियातीत. सर्वव्यापी. आता आत्मतत्व किंवा जीवात्मे अनेक आहेत, परंतु त्यांच्या सोबत असलेला परमात्मा जो आहे हा मात्र सर्वत्र तो एकच परमात्मा आहे. आणि तो सर्वांच्या म्हणजे सर्वांच्या अंतरात्म्यातही आहे आणि या म्हणजे सजीव जीवांच्या म्हणजे सृष्टी निर्जीव अशा निर्जीव पदार्थांतही आहे किंवा निर्जीव सृष्टीतही आहे, म्हणजे बाहेर पण आहे आणि आतमध्ये पण आहे, असा हा परमात्मा आहे. म्हणून त्याला सर्वव्यापी म्हटलेलं आहे. अचिंत्य. अचिंत्य म्हणजे ज्याचं आपण आपल्या इंद्रियांनी त्याचं चिंतन किंवा त्याला एक कशा पद्धतीने त्याचे गुण आहेत किंवा असं आपण एक ठराविक गोष्टीवरती आपण म्हणतो ना की चिंतन किंवा लक्ष केंद्रित करणं, तर ही गोष्ट अचिंत्य म्हणजे आपल्याला आपल्या इंद्रियांच्या पलीकडे समजणं, म्हणून अचिंत्य. अविकारी. अर्थातच आपल्याला माहितीये की आत्मा हा परमात्माचा अंश आहे, तर आत्मा म्हणा किंवा परमात्मा हे अविकारी आहेत, म्हणजे काय की सच्चित आनंद हे त्यांचं स्वरूप आहे. आणि आवरण हे आत्म्याला आहे, कारण म्हणजे सूक्ष्म शरीर किंवा स्थूल शरीराचं आवरण हे जीवात्म्यांना होतं, परंतु परमात्मा परमात्मा हा आवृत्त होऊ शकत नाही, म्हणजेच तो कुठल्याही विकारांना बळी पडत नाही, म्हणून अविकारी. त्याच्यानंतर स्थिर तथा अचल. स्थिर किंवा अचल म्हणजे काय की तो असा मोहित होऊ शकत नाही किंवा चंचल अशा पद्धतीने, कारण परमात्मा हा एकच आहे. म्हणजे तो अंतर्बाह्य आहे, म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये आहे, म्हणून परमात्मे अनेक आहेत का तर नाही, तर तो स्थिर आहे, एकाच ठिकाणी आहे आणि अचल आहे, स्थिर आहे किंवा अचल आहे. तर अशा पद्धतीने हा परमात्मा हा सर्वांच्या हृदयामध्ये आहे. आणि अशा परमसत्याच्या निर्विशेष रूपाची परमात्म्याचे जेव्हा डोळे बंद करून आपल्याला माहितीये की भगवंतांनी कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग सांगितला, आणि त्या ध्यानयोगामध्ये अष्टांग योग पद्धती आपण पाहिली, तर त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने सर्व इंद्रियांना बाह्य विषयापासून मुक्त करून अंतर्धान किंवा काय म्हणतो आपण की परमात्म्यावरती लक्ष केंद्रित करून जी ध्यानाची अवस्था होते, तर ते जे परमात्म्यावरचं चिंतन आहे ते त्याला असं विशिष्ट आकार नाही, म्हणून निर्विशेष रूप म्हटलंय. आणि त्याची पूर्ण उपासना जे करतात, तर मग असे व्यक्ती जर एखाद्या, जसं आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलेलं आहे की जो मनुष्य जो पंडित समदर्शिना, पंडित हा समदर्शिना म्हणजे जो कुठल्या हत्तीला बघितलं किंवा एखाद्या ब्राह्मणाला बघितलं किंवा एखाद्या चांडाळाला जरी बघितलं तरी सुद्धा तो समबुद्धीने की यांच्या ठिकाणी आत्मा परमात्मा स्थित आहेत, आणि मग त्या विशिष्ट सगळ्या समस्तरावरती असा अशा पद्धतीने जो दृष्टी ठेवतो आणि
कुठलंही शरीर असू देत, परंतु आत्मतत्व म्हणून जो ओळखतो, तर तो सुद्धा सर्वांच्या हितार्थ संलग्न होतो. कारण जिथं भेदभावच होत नाही, तिथं सर्वांच्या कल्याणार्थच विचार केला जातो. आणि असा जो जीवात्मा आहे तो शेवटी माझीच प्राप्ती करतो, असं भगवंत म्हणतायत. तर जो आपण ध्यान योगामध्ये जी ध्यान पद्धती पाहिली, तर थोडक्यात त्याच पद्धतीचं इथे वर्णन केलेलं आहे. तर आपण पाहू शकतो की भगवंतांनी सुरुवातीला ज्ञानयोग सांगितला, कर्मयोग सांगितला, ध्यानयोग सांगितला, आणि त्याच्यानंतर प्रत्येक अध्यायामध्ये भगवंतांनी भक्तीचं महत्व सांगितलेलं आहे. की जसं मागच्या अध्यायांमध्ये सांगितलेलं की कौंतेय ही जानीही न मे भक्त्या प्रणश्यती. म्हणजे भगवंत म्हणतात की माझ्या भक्ताचा कधीच विनाश होत नाही. आणि वारंवार ते मनमना मदभक्तो असं म्हणतात की सर्व काही माझ्या ठिकाणी स्थित, माझ्या ठिकाणी तुझे भाव हे स्थित कर, किंवा जे काही तू यत करोशी यद अश्नाशी, जे काही तू करतोस ते तू मला अर्पण कर. तर अशा पद्धतीने भगवंत प्रत्येक अध्यायामध्ये भक्ती तत्व सांगतायत. आणि नंतर दोन प्रकारचे जे विचारधारा असतात की आस्तिक आणि नास्तिक. तर नास्तिक लोक हे थोडस आपल्यापेक्षा वरचढ ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टींनी प्रभावित होतात. आणि म्हणून मागच्या अध्यायामध्ये 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन योगामध्ये भगवंतांनी अर्जुनाद्वारे हे विश्वरूप प्रकट केलं, आणि सर्व शक्ती कशा भगवंतांच्या ठिकाणी स्थित आहेत, किंवा भगवंत हेच सर्व गोष्टींचे कसे स्रोत आहेत, की जेणेकरून ह्या विश्वरूपाकडे किंवा विश्वरूपाचं शक्ती पाहून एखादा नास्तिक देखील आकृष्ट होऊ शकेल, किंवा भगवंतांचं चतुर्भुज रूपामधलं जे ऐश्वर आहे ते पाहून एखादा आस्तिक, म्हणजे नास्तिक वरून आस्तिक वरती, परंतु जो भगवंतांना केवळ भगवंत म्हणून पाहतो आणि एक अंतर, एक श्रेष्ठ स्तर देऊन भगवंतांना ऐश्वर्य भावामध्ये पाहतो. तर अशा पद्धतीने भगवंतांनी नास्तिक असू देत किंवा आस्तिक स्तरावरचा व्यक्ती असू देत, तर त्यांना आकृष्ट करण्यासाठी मागच्या अध्यायामध्ये विश्वरूप दाखवलं, त्याच्यानंतर चतुर्भुज नारायण रूप दाखवलं. आणि मग आता भगवंत परत एकदा काय सांगतायत की जर कुणी माझ्या साकार रूपावरती ध्यान केंद्रित करू शकत नसेल, तर असा मनुष्य शरीराची ओळख सोडून आत्मतत्वावरती सर्वत्र मला पाहतो, माझ्या शक्तींना पाहतो, आणि सर्व जीव हे कसे माझ्यावर आश्रित आहेत हे पाहतो. तर असा व्यक्ती देखील सर्वांच्या हितार्थ संलग्न होतो, सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करतो, आणि मग तो देखील शेवटी माझीच प्राप्ती करतो. थोडक्यात काय की आता इथे आपण कुठलंही ज्ञान घेण्याच्या ज्या 3 पद्धती आहेत, प्रत्यक्ष, अनुमान किंवा शब्द प्रमाण. तर म्हणजे थोडक्यात काय की ह्याला नाक म्हणायचं असं जर कुणी सांगितलं, तर आपण पटकन विश्वास ठेवून, जर कुणी विचारलं आपल्याला नाक कुठे आहे, तर अगदी आपण लहान मुलांना पाहतो ना की हे दाखवतात की हे नाक आहे म्हणून. त्याच्यानंतर हे झालं कसं की सरळ सरळ आप्त प्रमाणावरती विश्वास ठेवून त्यांनी जे काही सांगितले, अधिकारी व्यक्तींनी जे काही सांगितले ते जसंच्या तसं स्वीकारून मान्य करणं आणि पुढे जाणं. तर हा भक्तियोग, हा जो सर्वश्रेष्ठ योग आहे, तर त्याच्यामध्ये आप्त प्रमाणाद्वारे आपण भगवंतांना सहजरित्या जाणू शकतो. दुसरं काय आहे की अनुमान प्रमाण. तर म्हणजे एखादी शक्ती, जसं धूर पाहून अग्नी आहे हे अनुमान करता येतं, तसं सृष्टीमधल्या प्रत्येक शक्तीकडे पाहून आपण भगवंतांचा अनुमान करू शकतो. आणि तिसरं म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण. नाही, कशावरून हे नाक आहे, तुम्ही म्हणता म्हणून मी हे नाक आहे हे स्वीकारणार. मग काय, तर हे नाक आहे का हे मी पहिले पडताळून राहणार. तर ठीक आहे, हे नाक नाही.
हे नाक आहे का? हे नाही. हे नाक आहे का? नाही. मग असं करत 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 असा हात, हा हे नाक आहे. म्हणजे थोडक्यात काय, की सगळीकडं नाकारायचं किंवा सगळीकडं परीक्षा पाहायची की हे आहे का, ते आहे का, अशी पडताळणी करून शेवटी काय करायचं, की हे सत्य स्वीकारायचं की नाक कुठलं आहे. परंतु त्याच्यासाठी किती वेळ गेला हे आपण पाहू शकतो, की एक एक गोष्ट नाकारत गेले आणि नंतर खूप लांबच्या रस्त्याने येऊन जे जे गंतव्य स्थान आहे तर तिथपर्यंत पोहोचले. तर अशी अवस्था या निर्विशेष रूपाचं दर्शन जे करतात तर त्यांची होत असते. म्हणजे थोडक्यात काय, की आजच आपण श्रीमद भागवतम वरती गेले 2 लेक्चर्स श्रीमान नंददुलाल प्रभूजींनी पहिल्या श्लोकावरती खूप छान विवरण केले आणि त्याच्यामध्ये जो पहिला श्लोक आहे श्रीमद भागवतम मधला, तर तो हा भक्ती योगाचीच स्तुती करणार आहे. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, की सत्यम परम धीमही, म्हणजे गायत्री मंत्राचा जो गाभा घेतलाय, की धीमही परम धीमही सत्यम परम धीमही, ध्यान कशावर केंद्रित करायचं, तर त्या परम सत्यावरती ध्यान केंद्रित करायचं, हा जो गाभा आहे. तर त्या गाभ्यासह हा श्रीमद भागवतमचा हा श्लोक पहिला आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, की सुरुवात कशी केलेली आहे, की वसुदेव कृष्णांना मी त्यांची शरण मी स्वीकारतो. का स्वीकारतो? कारण ते सत्यम परम धीमही परम सत्य आहेत, म्हणून मी त्यांची शरण घेतो आणि त्यांच्यावरती ध्यान करतो. अशा पद्धतीने भागवतमची सुरुवात ही या भक्तियोगानेच होते. आणि तेच म्हणजे भक्तियोगाचं जे महत्व आहे तर तेच उद्धृत करण्यासाठी भगवंत प्रत्येक भगवद्गीतेतील ह्या श्लोकांमध्ये प्रत्येक ठिकाणचं आपल्याला एक 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 दाखले देत आहेत. तर ते काय म्हणतात, की निर्विशेष रूपाचं जरी तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये जरी तुम्ही त्याच्यावरती जरी ध्यान केंद्रित केलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही परमोच्च स्थिती जर गाठली आणि सातत्यानं तुम्ही ते ध्यान करत राहिलात आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही यशस्वी ठरलात, तर तुम्ही देखील शेवटी माझीच प्राप्ती करणार. परंतु जसं एखादा पर्वत चढायचा असेल, तर तो अनेक ठिकाणहून चढता येतो. तर एक आपल्याला आपण म्हणतो ना, की मला आता समजा पुण्यामध्ये पर्वती चढायची आहे किंवा जेजुरीचा गड आहे, तर तिथे जायचंय. तर आपण काय करणार, की कुणाला तरी विचारणार की ह्याचा रस्ता कुठे आहे म्हणून. आणि जे सातत्यानं येणं जाणं करतात तर ते आपल्याला एक सुलभ सोपा मार्ग दाखवतील. आणि जे लोक स्वतःच एखादं कठीण काहीतरी ऍडव्हेंचरस काहीतरी करायचं असेल, तर ते काहीतरी मोठा असा आडवाटेचा किंवा खूप अडथळ्यांनी युक्त असा काहीतरी रस्ता दाखवतील. किंवा प्रत्यक्षपणे आपणच नाही नाही मीच शोधतो कुठला मार्ग आहे करून, असं करून जर आपण शोधायला लागलो तर माहिती नाही की किती वेळ लागेल. तर तशीच अवस्था आपण परम सत्याच्या किंवा भगवंतांच्या शोधात आहोत. मग सोपा मार्ग किंवा सहज सुलभ, की जिथे फार अडथळे नाहीयेत किंवा जिथून पतन होण्याची शक्यता नाहीये, म्हणजे तुम्ही तिथे थोडा वेळ थांबलात तरी सुद्धा सुरक्षित आहात. किंवा तिथून तुम्ही परत पहिल्यापासून म्हणजे माघारी आलात म्हणजे त्या भक्ती मार्ग तिकडे पथभ्रष्ट जरी झालात तरी साठी मदत होते. तर असा हा सुलभ मार्ग आहे भक्ती मार्ग. आणि जो जसं गड चढताना आपण प्रत्येक ठिकाणी हे आहे का सुरक्षित, मला तिथे जायचंय, मग इथून जाऊ शकतो का, असं करत करत स्वतःच्या मनानं म्हणा किंवा अन्य ठिकाणचे मार्ग जर शोधले तर त्याला किती काळ जाईल माहिती नाहीये. काटेरी रस्ता आहे का ते माहिती नाहीये. पुन्हा जाताना एखाद्या दगडामधून किंवा कुठल्या ह्याच्यातून तुम्ही जर तिथून पतन किंवा माघारी आलात पडलात तर परत
पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल का? तर अशा पद्धतीने अनेक प्रश्न आहेत. म्हणून निर्विशेषवाद जो आहे हा हा कठीण मार्ग तर आहेच आहे, परंतु खूप वेळ खाऊ, म्हणजे माहिती नाही की किती जन्म लागतील. एक एक जे सत्य आपल्याला सहजरित्या, जसं वारसा हक्कानं आपल्याला संपत्ती मिळू शकते, अशी सहजरित्या आपण श्रीमंत होऊ शकतो. तर तो मार्ग सोडून जेव्हा आपण स्वतःच्या प्रयासानी किंवा हट्टापायी जर आपण अन्य मार्गांनी भगवंतांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, तर कित्येक जन्म आपल्याला खर्ची करावे लागतील, जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पडावं लागेल. आणि माहिती नाहीये की आपण जोपर्यंत ती परमोच्च स्थिती गाठत नाही तोपर्यंत आपण भगवंतांना जाणू शकत नाही. की आपण म्हणतो ना 19-20 की थोडस कमी असलं म्हणून चालू शकेल का? तर नाही. तुम्हाला ती परमोच्च स्थिती गाठल्याशिवाय भगवंतांना जाणता येत नाही. जसं भक्ती मार्गामध्ये श्रील प्रभुपादांनी केवळ आपल्याला काय करायचं की भक्तांचं चरण पकडायचंय किंवा भक्तांचा हात पकडायचा आहे. आणि मग श्रील प्रभुपादांनी जी हे जे काही एरोप्लेन केलेलं आहे भगवंतांच्या धामामध्ये जाण्यासाठी, तर त्याच्यामध्ये आपण भक्तांचं केवळ शरण किंवा त्यांना पकडल्यामुळं आपण आपोआप त्या ह्याच्यामध्ये, जसं मुंबईला लोकलनी जर कोणी प्रवास केला असेल तर फक्त त्या रांगेत जरी उभं राहिलं तरी सुद्धा आपण आतमध्ये लोकलमध्ये चढू शकतो किंवा लोकलमधनं बाहेर येऊ शकतो. स्वतःला फार प्रयत्न करण्याची गरज पडत नाही. तर अशा पद्धतीने भक्ती मार्ग हा किती सुलभ आहे हे सांगण्यासाठी भगवंत या श्लोकामध्ये निर्विशेष ब्रह्मवाद हा थोडा कसा कठीण आहे हे पुढे सांगणार आहेत भगवंत. आणि त्यासाठी म्हणून त्यांनी हा श्लोक दिलेला आहे. त्यामुळे आपण नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा जेव्हा आपल्याला शब्द प्रमाण किंवा आप्त प्रमाण याद्वारे आपल्याला जर ज्ञान प्राप्त होत असेल तर हा सोपा मार्ग आपण धरून ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून भक्तियोग किंवा जे अधिकृत आचार्य परंपरेद्वारे आलेलं हे जे ज्ञान आहे ते आपण जसंच्या तसं आपण कुठलीही शंका न घेता स्वीकारणं गरजेचं आहे. की जेणेकरून आपण स्वबळावरती भगवंतांची प्राप्ती कधी होईल याची चिंता करण्याची आपल्याला गरज पडत नाही. जरी जेजुरीला जाण्यासाठी एक पायऱ्यांवरचा मार्ग आहे, अन्य मार्ग आहेत, तरी सुद्धा जो सुरक्षित मार्ग आहे तो निवडणं हे केव्हाही आपण म्हणतो ना विवेक किंवा बुद्धिमान व्यक्तीचं हे लक्षण आहे. म्हणून आपण भक्तियोग, कारण आता या अध्यायाचंच नाव भक्तियोग आहे, त्यामुळे भक्तियोगाची महती सांगण्यापूर्वी भगवंत, जसं आपण म्हणतो ना की तुलनात्मक जर आपण विचार केला तर एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर आपली काय अवस्था होऊ शकते. तर ती गोष्ट, ती वस्तू सहजपणे जर मिळाली तर मग त्यावेळेस आपल्याला नाही मिळाली तर थोडा जो अनुभव येईल तर त्याच्यावरून आपण त्या सहजगत्या प्राप्त झालेल्या वस्तूची किंमत किती मौल्यवान आहे हे ठरवून आपण त्याची जोपासना करू शकू. आणि या दृष्टीने भक्तियोगाला प्राधान्य किंवा त्याचा वरचढपणा दाखवण्यासाठी भगवंत आजूबाजूच्या परिस्थिती कशा कठीण आहेत हे सांगण्याचं साठी त्यांनी इथे निर्विशेषवादाचं वर्णन केलेलं आहे. तर आता आपण थोडक्यात म्हणजे आता निर्विशेषवाद म्हणजे काय की विशेष नाही, विशेष किंवा ज्याच्यामध्ये विशेष काही नाही त्याला म्हणायचं निर्विशेषवाद. म्हणजे थोडक्यात काय की सगळ्याच गोष्टी सामान्य अशा स्वरूपामध्ये आपण पाहतो. तर ती जी एक थॉट प्रोसेस आहे, विचार परंपरा आहे, त्याला म्हणायचं निर्विशेषवाद. म्हणजे काय की भगवंतांना की भगवंतांच्या ज्या शक्ती आहेत किंवा भगवंत ह्यांचं जे रूप आहे तर हे रूप न जाणता एक काहीतरी निराकार अशा रूपावरती निराकार ह्याच्यामध्ये ध्यान करणं, तर हा झाला निर्विशेषवाद. की ज्याच्यामध्ये आपण
भगवंतांना म्हणजे भगवंत सामान्य बालकाप्रमाणे असू शकतात, तर हा विचारच नाहीये की नाही भगवंत म्हणजे काहीतरी असं भव्य दिव्य काहीतरी असं ज्याला आकार नाहीये किंवा असं खूप तेजस्वी ब्रह्मज्योती सारखं आहे. तर अशा पद्धतीच्या स्वरूपावरती खर तर हे ध्यान केंद्रित करणं आहे. मग जसं आपण म्हणू शकतो ना की आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तर पाऊस पडत आहे, परंतु जर मला तहान लागली असेल तर मी असं जस्ट वरती असं हे करून तोंड उघडं ठेवून प्रत्येक वेळेस पाणी पिऊ शकेल का? तर नाही. तर प्रत्येक वेळी मला एखादा पात्र, एखादा ग्लास घ्यावा लागेल आणि त्याच्यामध्ये थोडस पाणी घेऊन मग ते पिल्यानंतर मग ती तृप्ती आपल्याला जाणवू शकते. तर तशाच पद्धतीने भगवंत सर्वव्यापी आहेत हे मान्य आहे. म्हणजे त्या पावसाप्रमाणे आपल्याला हा भगवंत सर्वव्यापी आहेत, परंतु भगवंतांशी जेव्हा आदान प्रदान करण्याची वेळ येते तेव्हा भगवंतांना आपल्याला एक काहीतरी एक साकार स्वरूपामध्ये पाहणं गरजेचं राहतं. आणि म्हणून कारण एखाद्या निराकार किंवा निर्विशेष अशा रूपावरती आपण त्या पद्धतीचा आदान प्रदान किंवा भक्तिमय सेवा करू शकत नाही. आणि म्हणून साकार स्वरूप हे नेहमी आपल्या सेवा किंवा प्रेममयी सेवाभाव संबंध प्रस्थापित करण्यासाठी साकार स्वरूपावरतीच ध्यान करणं महत्वाचं राहतं. मग आता भगवंत इथे ज्या पद्धतीने सांगतायत की निर्विशेषवादी सुद्धा जर अर्थातच हा मार्ग सुद्धा अत्यंत कठीण आहे आणि सामान्य व्यक्तीच्या खूप पलीकडचा मार्ग आहे. म्हणजे हे जे व्यक्ती आहेत हे सुद्धा त्या खूप मोठ्या स्तरावरचे व्यक्ती असतात. जसं की बरेच ऋषी किंवा साधूजन हे हिमालयामध्ये जातात आणि तिथे कठोर तपश्चर्या करतात. तर ही कठोर तपश्चर्या करणं हे सामान्य व्यक्तीचं खरंच काम नाहीये. म्हणजे आपण आपल्या दृष्टीने जर पाहिलं की आपण हिमालयात सोडा पण आपल्या घरामध्ये सुद्धा आपण एखादा तास असं शांतपणे पूर्णतः ध्यान केंद्रित करू शकतो का? आणि परमात्म्याची अनुभूती घेऊ शकतो का? तर नाही. त्यामुळं हे जे साधूजन आहेत तर ते नक्कीच खूप वरच्या किंवा उच्च स्तरावरचे आहेत. आणि हा जो आता भगवंत फरक सांगणार आहेत तर हा पुढच्या श्लोकांमध्ये एका तुल्यबळ व्यक्तींमधला व्यक्तींमधली किंवा तुल्यबळ अशा मार्गांमधली तुलना आहे. आणि त्याच्यामध्ये कशी भक्तियोग कसा श्रेष्ठ आहे हे वर्णन करण्यासाठी भगवंतांनी हा श्लोक उद्धृत केलेला आहे. आणि जर या मार्गावरती पथभ्रष्ट न होता एखादा व्यक्ती जेव्हा तसाच साधना करतो तर तेव्हा त्याला भगवंतांची कधी ना कधी अनुभूती येते. आणि आपण पाहू शकतो की चतुष्कुमार जे आहेत तर ते कसे आहेत तर ते लहान राहिले. जे चार आहेत बंधू तर ते स्वतःला त्यांनी मोठं केलंच नाही त्यांच्या शक्तीद्वारे. का तर मोठं झाल्यानंतर आपण कामवासना म्हणा किंवा मायेच्या आवरणाखाली आपण म्हणजे मायेच्या प्रभावाखाली येऊ शकतो. आणि ते त्यांनी नाकारलं आणि ते बाळ स्वरूप किंवा छोट्या बालकांच्या स्वरूपात राहिले. आणि जेव्हा ते या बालकांच्या स्वरूपात राहिले तर खूप मोठी कठोर तपश्चर्या आहे. तर त्या अवस्थेमध्ये ते भगवंतांना भेटण्यासाठी त्यांच्या लोकामध्ये गेले. आणि मग तिथे जय आणि विजय हे त्यांचं जेव्हा त्यांनी नाकारलं की तुम्ही प्रवेश नाही करू शकत, तेव्हा त्यांना थोडासा अहंकार आला म्हणा किंवा खूप राग आला की अरे आम्हाला अडवणारे हे कोण? यांना माहिती नाहीये का की आम्ही किती मोठे? एक थोडासा राहतो ना, कारण जेव्हा आपण खूप साधना करतो तर जेव्हा आपण स्वबळावरती साधना करतो तेव्हा आपण अहंकाराला तोडू शकत नाही. किंवा
भगवंतांना केंद्रस्थानी जोपर्यंत आपण ठेवत नाही, तोपर्यंत आपण किती कठोर तपश्चर्या केली तरी सुद्धा आपण अहंकाराचं दमन करू शकत नाही. तर त्या पद्धतीचीच थोडीशी कुठंतरी त्यांची स्थिती आपण म्हणू शकतो की अगदी सूक्ष्म स्वरूपामध्ये का होईना पण झाली होती. आणि त्यांनी लगेच जय आणि विजयला शाप दिला की तुम्हाला 7 जन्म पृथ्वीवरती यावं लागेल. आणि किंवा मग नंतर 3 असुरांच्या जन्माचं जय विजय स्वीकार करतात. आणि आपल्याला माहितीये की हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष म्हणा किंवा रावण, कुंभकर्ण आहेत. तर यांच्यामध्ये त्यांना जन्म घ्यावा लागला, शिशुपाल आणि दंतवक्र. आणि नंतर जेव्हा मग त्याच्यामध्ये भगवंतांनी स्वतः त्यांना मुक्ती दिली. आणि जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू या जगामध्ये अवतरले तेव्हा जगाई आणि मधाई म्हणजे जय विजय यांना त्यांनी खऱ्या अर्थानं कृष्ण प्रेम प्रदान केलं. तर अशा पद्धतीने हे चतुष्कुमार लगेच त्या दोघांना शाप देतात. आणि हे जेव्हा श्रीकृष्णांना समजतं तर तेव्हा त्यांना खूप म्हणजे वेदना होतात की अरे हे तर माझेच भक्त आहेत आणि यांना शाप मिळाला. आणि म्हणून ते धावत त्या ठिकाणी येतात आणि श्रीकृष्णांच्या चरणावरती जी तुलसी अर्पण केलेली असते तर त्या तुलसीच्या वासानी हे चतुष्कुमार जे खूप कठोर असे तपस्वी आहेत तर ते सुद्धा या तुळशीच्या वासानी श्रीकृष्णांकडे आकर्षले जातात. आणि खऱ्या अर्थानं त्यानंतर ते भक्तिमार्ग स्वीकारतात. आणि म्हणजे भगवंतांना जेव्हा ते भेटतात तेव्हा खऱ्या अर्थानं ते भगवंतांना समर्पित होतात. आणि म्हणजे हे उदाहरण त्यांच्या बाबतीत आपण असं एक चपखलपणे पाहू शकतो की चतुष्कुमारांच्या बाबतीमध्ये जे काही त्यांच्या जीवनामध्ये घडलं आणि भगवंतांची कुठल्या स्तरावरती त्यांना प्राप्ती झाली तर ते या श्लोकाद्वारे आपल्याला पटकन समजू शकतो. आणि मग नंतर त्यांनी कुमार संप्रदाय प्रस्थापित करून भगवंतांच्या शुद्ध भक्तीचा प्रचार केलेला. तर अशा पद्धतीने जेव्हा कुठलाही अन्य हेतू न बाळगता भगवंतांचं किंवा परम सत्याचं जेव्हा आपण घेण्याचा प्रयत्न करतो आणि ही जो अवघड किंवा कठीण मार्ग आहे किंवा निर्विशेष रूपाची उपासना आहे तर हा मार्ग सुद्धा आपल्याला भगवंतांपर्यंत नेऊन सोडतो. परंतु त्याच्यामध्ये खूप मोठा धोका आहे. त्यामुळे आपण नेहमी जसं मगाशी सांगितलं तसं की फक्त आपल्याला त्या एरोप्लेनच्या किंवा लोकलच्या रांगेमध्ये उभं राहायचंय. आपण बरोबर त्या धक्क्याने आपण त्या ट्रेनमध्ये शिरणार आहोत. आणि श्रील प्रभुपाद आपल्याला आपल्या गंतव्यस्थानाकडे नेऊन खऱ्या अर्थानं आपली जी स्वरूप स्थिती आहे म्हणजेच काय की दास दासानुदास या स्वरूप स्थितीमध्ये आपल्याला तिथपर्यंत ते पोहोचवणार आहेत. आणि त्या स्वरूप स्थितीमध्ये आपण भगवंतांची प्रेममयी भक्तिमय सेवा आपण त्या सेवेमध्ये आपण संलग्न होणार आहोत. तर अशा पद्धतीने भक्ती मार्ग जे पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत त्याचं गुणगान करणार आहेत तर त्याचं महत्व किंवा त्याचं मूल्य कळावं म्हणून बाकीचे मार्ग कसे कठीण आहेत किंवा कसे म्हणजे कसे रिस्की किंवा म्हणजे आपण काय म्हणू शकतो की जिथं धोके आहेत तर हे सांगण्यासाठी खरं तर या श्लोकांचा भगवंतांनी आधार घेतलेला आहे किंवा हे श्लोक त्यांनी कथन केलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण या श्लोकावरती थोडी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये जर कुणाला काही ऍड करायचं असेल तर नक्की करा. काही चुका झाल्या असतील तर त्या नक्की सांगू शकता आणि कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आणि उद्या
खूप दिवसांनी, जवळजवळ 2 ते 3 आठवड्यांनी आपण पवित्र लीला माताजींकडनं 5व्या श्लोकावरती दुपारी 2 वाजता आपण त्यांच्याकडून त्यांचे आता 4 धाम यात्रेतले सुद्धा अनुभव ऐकू शकतो. तर उद्या सुद्धा सगळ्यांनी 2 वाजता नक्की जॉईन व्हा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू माताजी. आपण खूप सुंदर भक्ती मार्गाबद्दल मार्गदर्शन केलंय आणि 4 धाम यात्रेचा सुद्धा अनुभव आपल्याला ग्रेस पवित्र लीला माताजी यांच्याकडून ऐकायला मिळेल. इस्कॉन बारामती वैष्णवी समितीच्या वतीने आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. इतकं सुंदर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. अनम्यूट करते. सेटिंग चेंज केली आहे, कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. अनम्यूट केलंय, कुणाला विचारायचं असेल विचारू शकता. हरिबोल माताजी. दंडवत प्रणाम. खूप सुंदर धन्यवाद लेक्चर प्रणाम. झालं नेहमीप्रमाणे. दंडवत प्रणाम. नेहमीप्रमाणेच एवढं सुंदर विवेचन केलं तुम्ही. ते रेल्वेचं सुंदर उदाहरण दिलं की आपोआपच कसं आपण लोकल मध्ये उभा राहिलो तर लोकांबरोबर पुढे जातो, तसं भक्तीमध्येही आहे. जसं आपण भक्तांचा संग केला तर आपोआप पुढे हे खूप छान वाटलं. सर्वच विवेचन खूप सुंदर होतं माताजी. हरी हरी बोल. थँक्यू माताजी.